तुम्ही आरामात नेटफ्लिक्सवर सिरीज पाहतात, नेटवर्कच्या फक्त 2 काड्या दिसत आहेत, तरी व्हिडिओ एकदम स्मूथ चालतोय, ना बफरिंग ना लोडिंग. कधी विचार केलाय नेटफ्लिक्सचे डेटा सेंटर्स जगभर पसरलेले असताना तुमच्या फोनवर 4K व्हिडिओ एवढ्या वेगाने कसा पोहोचतो? जर प्रत्येक व्हिडिओ थेट अमेरिकेतून भारतात आला असता तर अर्धा वेळ फक्त बफरिंग मध्येच गेला असता. मित्रांनो, यामागे काम करतं नेटफ्लिक्सची ओपन कनेक्ट CDN सिस्टीम. CDN म्हणजे कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. सोप्या भाषेत सांगायचं तर ही इंटरनेटची लोकल डिलिव्हरी सिस्टीम आहे. नेटफ्लिक्स जगभरातले ISP नेटवर्क्स आणि इंटरनेट एक्सचेंज पॉइंट्स जवळ स्पेशल कॅशे सर्व्हर डिप्लॉय करते. इतकंच नाही, नेटफ्लिक्सची ओपन कनेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर आज 161 कंट्रीज आणि टेरिटरीज मध्ये डिप्लॉयड आहे आणि कंटेंट एफिशियंटली डिलिव्हर करण्यासाठी 18,320 IPs नेटफ्लिक्स वापरतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही प्ले बटन दाबताच व्हिडिओ बहुतेक वेळा तुमच्या जवळच्या सर्व्हरवरून स्ट्रीम होतो, हजारो किलोमीटरच्या दूरच्या सर्व्हरवरून नाही. यामुळे लेटन्सी कमी होते, बफरिंग कमी होतं आणि व्हिडिओ पटकन सुरू होतो. आणि समजा तुमचं इंटरनेट अचानक स्लो झालं तरी व्हिडिओ लगेच थांबत नाही. बॅकग्राऊंडमध्ये ॲडॅप्टिव्ह बीट रेट स्ट्रीमिंग नावाचा एक अल्गोरिदम सतत तुमचं इंटरनेट स्पीड चेक करत असतो. स्पीड कमी झाला तर तो स्मार्टली व्हिडिओ क्वालिटी कमी करतो. जसं एक्झाम्पल घेऊया, 4K वरून तो 1080 पिक्सेल किंवा 720 पिक्सेलवरती आणतो, जेणेकरून स्ट्रीमिंग चालू राहील. म्हणजे तुम्हाला दिसतं फक्त एक प्ले बटन, पण मागे चाललेलं असतं जगातील सर्वात ॲडव्हान्स डिस्ट्रीब्युटेड इंजिनिअरिंग सिस्टीम पैकी एक गोष्ट. नेटफ्लिक्सवरचा प्रत्येक स्मूथ व्हिडिओ हा फक्त एंटरटेनमेंट नाही, तर तो मॉडर्न इंटरनेट इंजिनिअरिंगचा एक मास्टरपीस आहे.